आई इतकी चिडचिड का करते? आजकाल आई इतकी चिडचिड का करते? हा प्रश्न तुमच्या घरात देखील मुलांना पडतोय का? छोट्या छोट्या गोष्टींवरनं आई रागावते आणि कधीकधी तर तिचे डोळे भरून येतात. अनेक टीनेज मुलांच्या मनात हा प्रश्न असतो आणि दुसरीकडे आईच्या मनात वेगळा संघर्ष सुरू असतो. कारण या काळात एकाच घरात दोन हार्मोनल वादळं सुरू असतात. एक असतं किशोरवयीन मुलाच्या शरीर आणि मनातलं आणि दुसरं असतं मेनोपॉजमधून जाणाऱ्या आईच्या शरीराचं आणि मनातलं. मग प्रश्न असा येतो की पालकत्व आणि मेनोपॉजचा ताण एकत्र सांभाळायचा तरी कसा? सख्यांनो, आपण थोडी परिस्थिती समजून घेऊया. काउन्सिलिंगला आलेली एक मुलगी मला सांगत होती की आई अलीकडे खूप बदलली आहे. सारखी सूचना देते, रागावते आणि आमच्यावर हेलिकॉप्टरसारखी भिरभिरत असते. अशा तक्रारी सख्यांनो आजकाल खूप ऐकायला मिळतात. जेव्हा मुलं 13-14 वर्षाची होतात ना, तेव्हा बहुतेक आया या साधारणपणे 40शीच्या आसपास पोहोचलेल्या असतात. मुलं किशोरावस्थेत असतात आणि आई मेनोपॉजच्या टप्प्याकडे जात असते. दोघांच्याही शरीरामध्ये हार्मोनल बदल सुरू असतात. म्हणून दोघांचीही भावनिक आणि मानसिक स्थिती ही अस्थिर होत असते. अशा वेळेला आईच्या मनात काय चाललेलं असतं? तर मेनोपॉज म्हणजे फक्त शारीरिक बदल नाही. या काळात अनेक स्त्रियांना असं वाटतं की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. एक दिवस सगळं काही ठीक वाटतं आणि दुसऱ्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टींवर रडू येतं किंवा चिडचिड होते. हे फक्त संवेदनशील किंवा हळव्या मनामुळे होत नाही, तर यामागे हार्मोन्समधले बदल असतात. इस्ट्रोजन या हार्मोन्सची पातळी कमी झाली की त्यामुळे हॉट फ्लशेस, झोप न लागणं, चिडचिड, चिंता, थकवा आणि लक्ष केंद्रित न होणं अशा अनेक गोष्टी जाणवायला लागतात. दुसरीकडे मुलंही किशोरावस्थेतून जात असतात आणि त्यांच्याही शरीर आणि मनामध्ये बदल होत असतात. त्यामुळे कधीकधी ते खूप प्रेमळ असतात, तर कधी खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. त्यांना हवं असतं स्वातंत्र्य आणि प्रायव्हसी आणि मित्रांना ते जास्त महत्त्व देतात. जेव्हा आई मुलांना थांबवते तेव्हा त्यांना असं वाटतं की आई खूप कंट्रोल करते. अशा वेळेला मग गैरसमजाला सुरुवात होते. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होतात. आईला वाटतं मुलं आपलं ऐकत नाहीत आणि मुलांना वाटतं आई खूप रागावते. घरातलं वातावरण तणावपूर्ण होतं. पण महत्त्वाचं म्हणजे त्यात दोघांचीही चूक नसते. हा दोघांच्याही आयुष्यामधला एक बदलाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. मग अशा वेळेला काय कराल? तर दोघांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोला, संवाद करा. दोघंही बदलाच्या टप्प्यात आहात हे समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा राग आणि चिडचिड वाढते ना, तेव्हा स्वतःला विचारा की मला आत्ता नेमकं काय वाटतंय? स्वतःच्या भावनांना नाव द्या सख्यांनो. म्हणजे मग मेंदूचा जो शांत भाग आहे ना, तो सक्रिय व्हायला लागतो. रोज काही मिनिटं रिसेट टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ ठेवा. जसं की थोडा वेळ बाहेर जाऊन वॉक घेणं असेल, चेहऱ्यावर थंड पाणी मारणं असेल, 3 वेळा दीर्घ श्वास घेणं असेल. म्हटलं तर हे अगदी छोटे क्षण आहेत, पण ते खूप मदत करतात बरं का. योग्य आहार, हलकासा व्यायाम, योग आणि ध्यान, पुरेशी झोप घेतली तर थोडा मूड स्थिर राहू शकतो. अशी स्वतःची काळजी घ्या. कुटुंबातल्या इतरांनी, विशेषतः पतीने आणि बाकीच्या सगळ्या सदस्यांनी देखील जर स्त्रीला या काळात भावनिक आधार दिला तर ती स्वतःमध्ये होणाऱ्या बदलांना समर्थपणे सामोरं जाऊ शकते. मैत्रिणींनो, रजोनिवृत्तीच्या वेळेला स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्प्यांमध्ये टीनएजर्स मुलांशी नातेसंबंध जुळवणं किंवा जोडणं हे खरोखर खूप चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक असतं. पण जर थोडंसं प्रेम, संयम, समज आणि संवाद याच्यामुळे ही अवस्था आपण सहज पार करू शकतो. समतोल साधणं म्हणजे परिपूर्णता नाही, तर हळूहळू सावरत पुढे जाणं हे खरं महत्त्वाचं आहे. हा काळ ना तात्पुरता आहे. समजूतदारपणाने आई आणि मुलांमधील नातं अधिक मजबूत होऊ शकतं. तेव्हा याच्याकडे स्ट्रेस आणि प्रेशर असं न बघता आपण जे मगापासून ऐकतो आहोत त्या पद्धतीने पुढे गेलात तर दोघांसाठीही ही अवस्था सहज सोपी होईल. धन्यवाद.